शुभ सकाळ सर्वांना पुन्हा एकदा जय शिवराय. मॉर्निंग सेशनमध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचे खेळाडूंचे व क्रिकेट मायबाप रसिकांचा मी करीत आहोत राधाकृष्ण चषक 2026 मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत. आज आमच्या या स्पर्धेकरता आपण आवाज ऐकलात, रकीब अन्सारी यांना आपण ऐकलत. माझे साथी कॉमेंटेटर आहेत. सामना क्रमांक 2 आपण पाहताय आणि दिवस क्रमांक देखील 2च आहे. एका बाजू आपल्याला टीम पाहायला मिळते यशवंत स्मृती राहणार, तर त्यांच्या विरोधात खेळण्याकरता त्रिमूर्ती स्पोर्ट्स कांबे हा संघ देखील आता सज्ज झालेला आहे. पुन्हा एकदा सर्वांचं आम्ही करीत आहोत सर्वांचंच मनस्वी हार्दिक स्वागत. स्ट्राईकला बॅटर आपण पाहतोय आदित्य आहे. नॉन स्ट्राईकला आपण प्रणयला पाहतोय. तर षटक क्रमांक पहिलं सूरजच्या मध्ये पहिला चेंडू वडवा बॅटने ऑन साइडला स्विंग केलाय. चेंडू झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता सिक्सर. सिक्सर पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती 6 धावा मिळाल्या. ओ यावेळेस कमबॅक पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण बघा किती जबरदस्त पाहायला मिळालं. बॉल बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न बॅटरने जरूर केला होता. गोलंदाजच्या शेजारून फटका खेळायचा, परंतु सूरजने मात्र फार सुंदर क्षेत्ररक्षण केलं. षटकाराचं प्रतिउत्तर डॉट बॉलने देण्यात आलं. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तर षटक क्रमांक पहिलं सूरजचं हे मार्गस्थ आहे. याही वेळेला फुल टॉस पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता सिक्सर. या षटकामधला दुसरा बिग फटका पाहायला मिळाला बॅटर आदित्यच्या बॅटमधना. व्हॉट अ शॉट, काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट करण्यात आला. बॅट आणि बॉलमध्ये अगदी प्रॉपर कनेक्शन झालं आणि ज्या क्षणी बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन झालं त्यावेळेस मात्र चेंडूवरती 6 धाब्यांची मोहर ही लावण्यात आली आणि चेंडूला थेट पाठवण्यात आलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सूरज थोडासा मागडा ठरतोय पहिल्या षटकामध्ये, परंतु आदित्य बघा जबरदस्त फलंदाजी करतोय. पायफोटला जाऊन यावेळेस हलक्या हाताने दिशा दाखवली. चेंडूचा सन्मान करण्यात आलं. ना असंही क्रिकेटच्या खेळामध्ये चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा असतो, तो सन्मान इथे पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने दिशा दाखवली. 1 धाव ते मिळाली. तर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 13 या अंकावरती पाहायला मिळते. प्रति षटकामागे आम्ही फक्त 5च मिनिटं दिली आहेत. तुम्हाला 5च मिनिटं वापरायची आहेत. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये 3 षटके पूर्ण होणं हे बंधनकारक आहे. स्ट्राईकला बॅटर प्रणय मडवी आहे. पुन्हा एकदा फुल लेन समोर उडवलाय. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे तर अगदी उचळी घेऊन चेंडू पकडला गेला. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं आणि यावेळेस आपण पाहतोय प्रणयच्या बॅटमधनं 1 धाव आली. प्रणयचं अकाउंट ओपन झालंय. तर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 14 या अंकावरती पाहायला मिळते. मित्रांनो आपण पाहत आहे राधाकृष्ण चषक 2026 नवीन वर्षामध्ये ही नवीन भेट आपणास देण्याकरता राधाकृष्ण मंडळ देखील आता सज्ज झालेलं आहे. ओ यावेळेला आडव्या बॅटने ऑन साईडला वळवलंय. क्रॅकिंग फटका पाहायला मिळाला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. छोटा पॅकेट बडा धमाका गणेश तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. फेकी करण्यात आली तर या चेंडूवरती 1च धाव मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ हा देखील संपला. अवघ्या 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक हे संपवण्यात आलेलं आहे. सामना क्रमांक आपण पहिला पाहिलात. पाटील 11 लाखिवलीच्या विरोधात अधीर 11 गाणी फिरिंगपाडा अशा प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या डाबामध्ये पहिल्या खेळामध्ये पाटील 11 लाखिवली संघाने चांगला खेळ साकारला आणि पहिली विजयाची नोंद करण्यात आली. चला बरोबर आपण पहिलं षटक वेळेवरती संपवलेलं आहे. टायमर ऑन आहे, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. जो संघ जास्त वेळ घेणार त्याला पॅनल्टीचा सामना करावा लागणार. पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचे खेळाडूंचे व क्रिकेट मायबाप रसिकांचा मी करीत आहोत राधाकृष्ण चषक 2026 मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत. तसेच जे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील मनस्वी हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 2 आणि त्याकरता गोलंदाज गणेश फकाटला आपण गोलंदाजी करताना पाहणार आहोत.
वेगवान गतीचा चेंडू आहे. पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला, बॅटरला थोडंसं डबल माइंड करण्यात आलं आणि चेंडू आपण पाहतोय सरळ एस्टॅनच्या मागे गेला. चेंडू निधावलाय. सुरुवात गणेश फकाटने फार सुंदर केली. डॉट बॉलने तरी सुरुवात पाहायला मिळाली. आता येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारचे व्हेरिएशन पाहायला मिळणार हे येणारी वेळ सांगून जाणार. स्ट्राईकला बॅटर आदित्य आहे, ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार आलेला आहेत. आडवा बॅटने यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅट चेंडू वेगाने सरकलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता सिक्सर पाहायला मिळाला. वॉट शॉट, काय जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं. ताकद, टायमिंग, नजाकत तिन्ही गोष्टी जुळल्या गेल्या आणि ज्या क्षणी बॅट आणि बॉलचा संपर्क झाला त्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये एक गोड आवाज गुणगुणताना आपण पाहिलं आणि चेंडूला सरळ पाठवण्यात आलं 6 धावांकरिता. आदित्य मात्र त्याचा नॅचरल खेळ खेळत आहे. आदित्यकडे ती ताकद आहे, ती गुणवत्ता आहे, ती पूर्णपणे आता पहिल्या डावामध्ये सादर करताना आदित्य नाईकला आपण पाहतोय. पुन्हा गणेश तयार. यावेळेस हलक्या हाताने दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक आहे, झेल सोडण्यात आलेली आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आदित्यची झेल सोडणं जणू काही आपल्या पायावरती कुऱ्हाड मारण्यासारखं आहे, कारण आदित्य चांगली बॅटिंग करतोय. या क्षणी तुम्हाला झेल पकडणं महत्त्वाचं आहे, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये हाफ चान्सला तुम्हाला फुलमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असतं. मात्र इथे झालेलं नाही आहे. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न फार सुंदर केले, परंतु त्याच्या प्रयत्नाला यश मिळालेलं नाही आहे. 2 धावा जरूर मिळाल्या आणि धावफलक आपण पाहतोय धावफलकावरती आता 22 या अंकावरती. वेलकम आकाश वादळ, आपलं देखील स्वागत आहे. पुन्हा फुल लेन हेलिकॉप्टर उडवलाय. समोर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्याला कळलंच नाही की झेल कुठे आहे. सूर्याची किरणे त्याच्या डोळ्यावरती आली आणि चेंडू एका टप्प्याने गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. थांबाच आहे पंचदाचा. सिक्सर आहे. आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या डोळ्यावरती अक्षरशः सूर्यकिरण आली होती आणि त्या अनुषंगाने त्याचा तोल मात्र मागे गेला आणि सिक्सर यावेळी पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने आता टीमची टोटल आपल्याला याही वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन दिशा दाखवली. चेंडू वेगाने सरकतोय डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षण चेंडूचा पाठलाग करताना मैदानाच्या मातमध्ये पाहायला मिळालं आणि दरम्यान फलंदाजाकडे संधी होती 2 धाबा पूर्ण करण्याची. दोघांमध्ये ताळमेळ बघा किती चांगलं पाहायला मिळालं आणि हे फार महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस तुम्हाला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं असतो त्यावेळेस तुमच्या दोघांमध्ये बॉन्डिंग असणं फार महत्त्वाचं असतं. यस नो वेटचं वापर करणं महत्त्वाचं असतं आणि ते झालं मैदानाच्या आतमध्ये. 2 धाबा इथे मिळाल्या तर धावफलक आपण पाहतोय 30 या अंकावरती. आदित्य नावाचं वादळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये, त्याला थांबवणं आता कठीण झालेलं आहे टीम कांबे संघासमोर. या वेळेला बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने दिशा दाखवली. वेगाचा वापर, स्क्वेअर ऑफ द विकेट, चांगला फटका खेळला गेला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले, परंतु जोपर्यंत चेंडू इथे अडवला जाणार फलंदाजाकडे संधी होती 2 धाबा पूर्ण करण्याची. 2 धाब्याच्या मदतीने आपण पाहतो टीमची टोटल आता 32 या अंकावरती पाहायला मिळते. तर षटक क्रमांक 2 हे देखील आता संपलं. यानंतर होणारा सामना दिवस क्रमांक 2 सामना क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळणार. गावदेवी काटेच्या विरोधात दिवे स्पोर्ट्स दिवे. दोन्ही टीमचे कॅप्टन जर तुम्ही आमचा आवाज ऐकत असाल तर पहिल्या डावानंतर नाणेफेकी कक्षामध्ये आपण यायचं आहे. यानंतर होणारा सामना काटई आई गावदेवी काटईच्या विरोधात दिवे स्पोर्ट दिवे. 2 षटकांचा खेळ इथे संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती 33 या अंकावरती पाहायला मिळते. चांगली टोटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पॉझिटिव्ह स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे.
षटक क्रमांक 3 आणि त्याकरता लवेशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूरवर राहिले. एका क्षणी असं वाटलं होतं की या झेलवरती आता प्रयत्न केणार झाला की काय, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे माघारी राहिले. 2 धाबा बॅटरला मिळाल्या आणि 2 धाब्याच्या मदतीने आता टीमची टोटल पाहायला मिळते 35 या अंकावरती. स्ट्राईकला बॅटर प्रणय आहे. याही वेळेला मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा, गोलंदाज नक्की झेलच्या खाली आला होता. कॉटन बॉलची संधी जरूर चालून आली होती, पण इथे आपण पाहतोय याही वेळेला झेल पकडण्यामध्ये गोलंदाजाला अपयश आलं आणि एक धाव मात्र प्रणय मढवीने पूर्ण केली. दोघांमध्ये काय सुंदर बॉन्डिंग पाहायला मिळते, दोघांमध्ये चांगली भागीदारी पाहायला मिळते आणि त्याच्याच जोरावरती आपण पाहतोय पहिल्या डावामध्ये सध्या तरी 36 धावा या जोडलेल्या आहेत. दोन्ही बॅटर अगदी पद्धतीने खेळत आहेत, त्यांचा नॅचरल खेळ ते खेळत आहेत. कोणत्याही प्रकारचा विकेट हा गमावला, एक चांगली रणनीती आपल्याला टीम राणा संघाची पाहायला मिळते. फुल टॉस बॉल, याही वेळेला स्लॉप स्वीप करायचं होतं. पंचांकडे अपील, या स्विंगर फलंदाज बाद. आदित्य नाईकच्या खेळी संत. पहिला धक्का लागतोय यशवंत स्फूर्ती राणाल्या संघाला. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला, त्यांचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न प्रणय आदित्य नाईकने जरूर केलं, परंतु चेंडू अगदी त्याच्या पायावरती आदळला. पंचांकडे प्रश्न विचारण्यात आलं आणि प्रश्नाचं उत्तर देखील मिळालं. फिंगर अप झाली आणि पहिला धक्का लागला टीम यशवंत स्मृती राणा या संघाला 36 या अंकावरती. न्यू बॅटर क्रमांक 3 वरती खेळण्याकरता विवेक आलेला आहे. विवेक नाईक आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. विवेक नाईक मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. 36 या अंकावरती पहिलं विकेट गमावलं, पण आपण पाहतोय क्रमांक 3चं षटक लवेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत रवेतने 3 चेंडूंचा खेळ साकारलाय. 3 धावा त्याने खर्च केल्या आणि महत्वाची विकेट त्याला मिळाली. आपण पाहताय राधाकृष्ण चषक 2026 आज या स्पर्धेचं दुसरा दिवस आहे. सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. त्रिमूर्ती कांबेच्या विरोधात राणा संघ आहे. फुलतले याही वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र मस्त अंडरस्टँडिंग पाहायला मिळाले. गोलंदाज पंचांच्या अगदी समोर आला आणि म्हणूनच हा निर्णय देण्याकरता थोडंसं पंचांना डिफिकल्ट ठरलं. पाहू शकता ॲक्शन रिप्ले देखील दाखवलं होतं. यस, ॲब्सोल्युटली ट्रू. पंचांच्या अगदी नजरेसमोर गोलंदाज आला होता. कदाचित मी म्हणेन गोलंदाज थोडासा शेजारी असतं तर काहीतरी चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालं. चेंडू चांगला हाताळला गेला, परंतु एक धाव इथे मिळालेली आहे. धाव फलक आता 37 अंकापती पाहायला मिळते. ऑन साईडला यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू मागे चाललाय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक्झॅक्टली तिथे काय घडलंय आणि पंच सांगत आहेत याही वेळेला चेंडू बॅटरच्या अंगाला धडकलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाबी ते जरूर मिळाली. एका धाबीच्या मदतीने आपण पाहतोय टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 38 या अंकावरती. वेलकम आई गावदेवी काटे संघाचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. जाऊया मॅचच्या दिशेने. लवेश पुन्हा एकदा तयार. फुल लेंथ याही वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅटरला भाग पाडण्यात आलं. बॅटचा फेस पूर्णपणे खाली आणण्याकरता बॅटच्या टोला चेंडू क्रॅच झाला आणि जोपर्यंत यावेळेस गोलंदाज स्वतः चेंडूची उचलणी करणार, संधी होती बॅटरला एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेच्या मदतीने आपण पाहतो टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 39 या अंकावरती. षटक क्रमांक 3 हे आता संपलेलं आहे आणि 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा या पाहायला मिळाला. या षटकामध्ये आपण पाहतो लवेशने पूर्णपणे लगाम लावलेली आहे धावांना, कारण पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलात तर तब्बल 36 धावा जोडल्या होत्या. त्यानंतर अवघ्या या षटकामध्ये आपण पाहतोय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एकूण 6 धावा त्याने खर्च केल्या.
यानंतर होणारा सामना आई गावदेवी काटेच्या विरोधात दिवे स्पोर्ट्स दिवे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स पहिल्या इनिंग ब्रेक नंतर आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. शेवटचं षटक मार्गस्थ होईल त्याकरता गोलंदाज आपण पाहतोय जय आलेला आहे. आता जयला चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला जय मिळवून देणं गरजेचं आहे आणि त्याकरता शेवटचं षटक त्याच्या हाती सोपवण्यात त्याच्यावरती विश्वास हा दाखवण्यात आलाय. पहिला चेंडू मोठा फटका चेंडूला उडवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता सिक्सर पाहायला मिळाला. वन शॉट काय फटका खेळला तो आडव्या बॅटने प्रहार बॅट बॉलमध्ये पुन्हा प्रॉपर कनेक्शन आणि ज्या क्षणी बॅट बॉलमध्ये कनेक्शन झालं त्या चेंडूवरती मात्र 6 धावींची मोहर ही लावण्यात आली. जयचे स्वागत करण्यात आलं षटकाराने. काय जबरदस्त फलंदाजी विवेक नाईकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. विवेक ऑन द फायर. विवेक आता मात्र आपला नॅचरल खेळ साकारतोय. त्याला माहिती आहे हे षटक किती महत्वाचं आहे. याही वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय प्रॉपर कनेक्शन नाही. चेंडू चाला मिड विकेटला एक मिळाली. इथे फंबल. एक्झॅक्टली काय घडलं एका सुरुळावरती 2 गाड्या पाहायला मिळाला. अपघात जरूर झाला आणि विकेटचं पतन देखील पाहायला मिळालं. धक्का लागतोय दुसरा. वेलकम रघुनाथजी कोटे आपलं देखील स्वागत आहे. वेलकम विलासजी रापटे आपलं देखील स्वागत आहे. मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचे खेळाडूंचे क्रिकेट मायबाप रसिकांचं आम्ही करीत आहोत राधाकृष्ण चषक 2026 मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत. आज आमच्या समेत रखीफ अन्सारी देखील जोडले जात आहेत. भिवंडी तालुक्यामधला एक बुलंद आवाज आहेत. आज त्यांची देखील साथ आम्हाला चांगली मिळालेली आहे. संपूर्ण दिवसभर तुम्ही त्यांचा आवाज आमच्या समवेत ऐकणार. तसेच व्हॉइस ऑफ गवळी आणि कांबे रोहन कापरे यांना देखील तुम्ही ऐकताय. स्पर्धा देखील तेवढीच मोठी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम आलेला आहे. पलटवार मैदानाच्या आतमध्ये जयचा प्रहार मिळाला. षटकारानंतर विकेट देखील त्याने मिळवली. हाफ ट्रॅकर यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅटची अतली कडा जरूर लागली होती परंतु यष्टी रक्षकाने थोडीशी चुकी केली आहे. बघा क्षेत्ररक्षण तुमचं चांगलं आणणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही चांगलं क्षेत्ररक्षण करता त्यावेळेस तुमच्या गोलंदाजाचा मनोबळ हा वाढत असतो. इथे मात्र चुकी पाहायला मिळाली आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही आहे. धावसंख्या 46 अंकावरती आहे. षटक क्रमांक शेवटचं आणि 3 चेंडूचा खेळ हा झालेला आहे. याही वेळेला फुलातले समोर डोललाय. डीप मधला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. झेल यावेळेस कॅरी झालेले नाहीये. गणेश पकडकडनं पुन्हा चुकी पाहायला मिळाली. या चुका आता सुधारणं महत्त्वाचं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा या छोट्या छोट्या चुका तुम्ही करत असता त्यावेळेस शेवटला त्याची किंमत तुम्हाला फार मोठी मोजावी लागत असते. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला जेवढं चांगला खेळ साकारता येईल तेवढं साकारणं महत्त्वाचं आहे. या धावा जेवढ्या खर्च होत आहेत पुढील धावामध्ये त्याच बनवायचे आहेत. कदाचित मी म्हणेन त्रिमूर्ती स्पोर्ट्स कांबे विसरलेला आहे. 2 धावा मिळाल्या. 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शुभम तयार. फुल टॉस. यावेळेस प्रॉपर कनेक्शन नाही आहे. समाचार घेता आलेला नाही आहे. एका क्षणी असं वाटलं की या देखील चेंडूवरती शुभम मोठा फटका खेळणार की काय. चेंडूचा वेग बघा किती चांगला पाहायला मिळाला. बॅटच्या आतल्या बाजूला चेंडू जरूर करत झाला. एक धाबे ते मिळाली तर धावफलक आता 49 अंकामध्ये एक चांगली टोटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु हे विसरून चालणार नाही की कांबे संघाकडे देखील चांगले बॅटर आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणीही मोठं नाही आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणीही छोटं नाही आहे. कधी कोणाची वेळ येईल हे सांगता येत नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे. जय पुन्हा एकदा तयार. शेवटचं षटक. षटकार काढल्यानंतर जय मात्र चांगली गोलंदाजी करतोय. समोर जाईल बॅटर विवेक नाईक. फुल टॉस बॉल ऑन साईडला वळवलाय. डीप मध्ये सूरज आहे परंतु त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू फ्लाय झाला. मस्तक पे दस्तक ठोकलाय. सिक्सर. व्हॉट अ शॉट. ट्रमांडस टायमिंग. काय जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं. सूरज होते तिथे जरूर परंतु त्यांच्या अवाक्याच्या बाहेर डोक्याच्या वरून चेंडू फ्लाय झाला. सीमारेषेच्या पलीकडे गेला आणि शेवटच्या चेंडूवरती शेवट गोल केलं बॅटर शुभम नाईकने विवेक नाईकने आणि सिक्सर ठोकला. तर अशा प्रकारे पहिला डाव देखील संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 55 धावा पाहायला मिळाल्या. 56 धावांचा आता टार्गेट असणार. अब तक 56. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपणास विनंती आहे या आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. जरीमरी काटेच्या विरोधात दिवे स्पोर्ट दिवे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स या आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे.
दिवे स्पोर्ट दिवे संघाचे संघनायक आपणास विनंती आहे, आपण नाणेफेकी कक्षामध्ये नाणेफेकी करण्याकरता यायचं आहे. विनंती असेल कारण आपला समोरचा संघ इथे दाखल झालेला आहे, रिपोर्टिंग त्यांनी केलेली आहे. तर आपणास विनंती आहे की आपण जास्त वेळ घेऊ नका. दिवे स्पोर्ट दिवे संघाचे संघनायक आपण यायचं आहे. लास्ट ऑफिशियल आपल्याकरता कॉल आहे, अन्यथा पॅनल्टीचा सामना करावा लागेल. नाणेफेकी करण्याकरता मी रघुनाथजी कोटे साहेबांना विनंती करतो, या आपण नाणेफेकी कक्षामध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे. हे पाहू शकता टॉस बॉक्स देखील दाखवलं जात आहे. कावेरी कलेक्शनच्या माध्यमातून टॉस बॉक्स देण्यात आलेला आहे. ऋषिकेशजी कोटे आणि सागरजी खेडीकर यांच्या माध्यमातून दिलं जात आहे. सर्वप्रथम दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत. आपण नाण्याची ओळख करून देऊया. एका बाजूला आहे कावेरी कलेक्शन, दुसऱ्या बाजूला आहे राधाकृष्ण चषक 2026. नाणेफेकीचा कॉल केला जातोय. नाणेफेकीचा कॉल बोलणार आहेत काटे संघाचे संघनायक. राधाकृष्ण चषक असा कॉल आणि कावेरी कलेक्शन आलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो, या पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आमच्या स्पर्धेची शोभा आपणास वाढवायची आहे. दिवे संघाचे संघनायकाने नाणेफेकी जिंकलेले आहे. समोर एक चांगला संघ आहे, निर्णय का असणार आहे. फिल्डिंग करणार. फिल्डिंग करताना चांगली गोलंदाजी होणं महत्त्वाचं आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होणं महत्त्वाचं आहे. मग गोलंदाजाकडनं काय अपेक्षा ठेवशील की समोरच्या संघाला कशा प्रकारे गोलंदाजी करून थांबवण्याचा प्रयत्न करतील. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. राधाकृष्ण चषकाबद्दल दिवे संघाचे संघनायक आम्हाला काय सांगतील. आयोजन खूप सुंदर केले आणि या ग्राउंडवर खेळायला नेहमीच मजा येते, कारण आम्ही पण इथं 3-4 वर्षानंतरच येथे एंट्री केलेली आहे. तर चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर गणेश नाणेफेकी गमावली आहे. सर्वप्रथम बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करताना चांगली खेळी होणं महत्त्वाचं आहे, कारण समोर एक ताकदवान संघ आहे, भिवंडी तालुक्यामधला नामवंत संघ आहे. मग बॅटिंग करताना बॅटरकडनं काय अपेक्षा ठेवशील. मी जास्तीत जास्त रन मारू आणि टार्गेट चांगला देऊ. धन्यवाद. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेफेकी संपन्न झालेली आहे. नाणेफेकीचा कॉल दिवे स्पोर्ट दिवे संघाच्या संघटकांनी जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण हे स्वीकारलेलं आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, स्पर्धेचा आनंद घ्या आणि पाहत राहा राधाकृष्ण चषक 2026. थँक्यू सो मच. रकीब जी अंसारी, आपको आना है. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ऑफ साईडला चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत मात्र संधी असेल लवेशकडे एक धाव घेण्याची. एका धावेने कांबे संघाचा श्री गणेश होतोय. लवेश ऑफ दी मार्क होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आकाश. पुन्हा एकदा आकाश तयार.
एकदा मोठा फटका केल्याचा होता. गणेश होता ऑन साईडला, चेंडू ट्रॅव्हल झालाय. रक्षक उपस्थित असतील. एकच धाव मिळेल. 55 धावांचा एक 56 धावांचा एक मोठा पाठलागाचा करत असताना कांबे संघ नाणेफेकी जेव्हा झाली तेव्हा कर्णधार बोलला होता रानाल संघाचा 60 धावा आम्ही बनवू आणि 56 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल लवेश. एकदा मोठा फटका केल्याचा होता. साईडला चेंडू ट्रॅव्हल होईल. एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडासा प्लमलिंग पाहायला मिळाला आणि त्याचाच फायदा मात्र लवेशाला झाला. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला आणि 2 धावेने धाव फलक 4 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा लवेश मोठा फटका केल्याचा होता. बिहाइंड विकेट चेंडू ट्रॅव्हल होईल. ते पुन्हा एकदा एसटी रक्षकाकडून आता मात्र चुकी पाहायला मिळाली आणि एक धाव एकेरी दुहेरी धावसंख्येने मी तर म्हणेन आता कांबे संघ पुढे वाटचाल करतोय. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना लवेश आणि गणेश अशी महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गणेशला देखील एक आक्रमक रूप धारण करावं लागेल, त्यासाठी तो ओळखला जातो. गोलंदाज आकाश गणेश करता. एकदा इथे पाहावं लागेल. यस पंच आम्हाला कळवताना अवांतर धाव धावफलकावरती जोडली जाईल. अवांतर धावने धावफलक 6 या अंकावरती जाऊन पोहोचेल. छप्पन्न धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय कांबे संघाला. पुन्हा एकदा प्रकार चेंडू होता, येथे देखील पाहावं लागली. असं पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. लेंथ चुकीच्या टप्प्यावरती वारंवार चेंडू हाताळला जातोय. गोलंदाज आकाश कडून. पुन्हा एकदा हॅपटेकर आता मात्र उडवलाय. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. येतो ह्या क्लासिकल षटकार. पहिला षटकार पाहायला मिळतोय गणेशाच्या बॅटमधून आणि सुवर्ण संधी देखील आले. 3 षटकार जर गणेशाने मारले तर अनिकेत पाटील यांच्याकडनं 800 रुपयाचा पारितोषिक. पुन्हा एकदा हॅपटेकर, पुन्हा एकदा चेंडू निघून चालाय सीमा रेषे बाहेर. हा देखील येतोय गणेशाच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दुसरा षटकार. उल्लेख केला होता गणेशकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि आता मात्र तेच फटके गणेशाच्या बॅटमधनं पाहायला मिळतात. षटकाराने धाव संख्या वेगाने पुढे सरकलाय 19 या अंकावरती. बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळाला. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज आदित्य येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला आकाश आला परंतु चांगली गोलंदाजी त्याच्या मार्फत पाहायला मिळाली, परंतु कुठेतरी लाईन चुकीची होती आणि त्याचाच फायदा गणेश याने घेतला. बॅक टू बॅक 2 षटकार गणेशाच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आता मात्र स्ट्राईकला असेल लवेश. गोलंदाज पुन्हा एकदा बघा, जास्तीचा वेळ घेऊ नका आपण. 3 षटकाकरिता 15 मिनिटांचा कालावधी दिला गेलेला आहे. लवेश स्ट्राईक. गोलंदाज आदित्य तयार.
नाही एकदा मोठा फटका केलायचा होता परंतु इथे संपर्क नाही झालेला आहे. एक चोटी धाव मित्र म्हणे ना मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळते. गणेश ऑन हॅट्रिक असेल आणि पारितोषिक लागलं गेले. जर हा सिक्सर आला तर अनिकेत याच्याकडून 800 रुपयाचा रोख पारितोषिक इथे जमा झालेलं आहे. गणेश करता सुवर्ण संधी चालून आले. जेव्हा जेव्हा कांबे संघ खेळत असतो ना पारितोषिक लागतच असतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा हॅपटेकर चेंडू उडवलाय. मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये आहे परंतु निघून जाईल सीमारेषा पलीकडे. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पाहायला मिळते गणेशाच्या नावे. स्पर्धेची पहिली हॅट्रिक आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळते आणि तो फलंदाज आहे गणेश कांबे संघाचा. काय फलंदाजी पाहिली. ज्या फटक्याकरता गणेशला ओळखलं जातो तेच फटके आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आणि षटकाराने धाव संख्या देखील वेगाने पुढे सरकले. 26 या अंकावरती 26 रन ऑन स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते. आता भावेश पाटील यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. पुन्हा एकदा मोठा फटका ऑन साईडला. पाहूया तिथे काय घडलंय. आणि मित्र म्हणेन संधी चालून आली होती परंतु मिस टाइम फटका नक्कीच झाला होता आणि त्यानंतर मात्र गणेशकडे संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावने धावफलक 28 या अंकावरती. बघा संधी कंटिन्यू असेल. 3 षटकारांची हॅट्रिक लागली तर अनिकेत पाटील याच्याकडनं 800 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा इथे पाहावं लागेल. यस वाईड बाउंड्री चेंडू आहे. स्क्वेअर मारा. कुठे दडपण आता गोलंदाजावरती पाहायला मिळालं. त्याच कारण गणेशाची फलंदाजी. काय फलंदाजी करतोय गणेश नावाचं वादळ मित्र म्हणे ना दुपारच्या सत्रामध्ये या हार्ट ऑफ सिटी क्रीडा नगरीवरती पाहायला मिळते. गणेश ऑन फायर. पुन्हा एकदा पाहावं लागेल. मोठा फटका. चेंडू हवेमध्ये होता परंतु क्षेत्ररक्षकाकडे समोर आदलला गेला. एका टप्प्यावरती अडवला गेला. फेकी केली गेली. तोपर्यंत मात्र संधी होती गणेशाच्याकडे 1 धाव घेण्याची. 1 धावने धावफलक 30 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. निम्मा पल्ला मित्र म्हणेन आता पूर्ण केलाय कांबे संघाने. पुन्हा एकदा मोठा फटका परंतु पाहूया तिथे काय घडते. चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षकाला टोन जाईल. चेंडू निघून गेलाय आउट ऑफ दी पार्क. लवेशाच्या बॅटमध्ये येतोय हा गणगणित षटकार. रिप्ले मध्ये पाहू शकता काय फटका सजवला होता. सा चेंडू पडला गेला. त्याला मोर लागली होती 6 धावांकरता षटकाराची. षटकाराने धावफलक 36 या अंकावरती. चांगली सुरुवात मित्रांनो कांबे संघाची पाहायला मिळाली. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका वाजवलाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल सोडला गेलेला आहे. तिथे चुकी पाहायला मिळाली क्षेत्ररक्षक. हॅलो 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्येचा विचार केला तर 37 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड पाहायला मिळाले. तर सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्या पद्धतीची सुरुवात पाहायला हवी होती ती सुरुवात मात्र गणेश आणि लवेश करून देतोय आपल्या संघाकरिता. 56 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण आता पाहतोय कांबे संघाला आता इकडनं कमबॅक करावं लागेल. गोलंदाज प्रणय याला जर 2 षटकांचा विचार केला तर आकाश देखील थोडासा महागडा ठरला. त्यानंतर आदित्य आला, तो देखील थोडासा महागडा ठरलाय. आता आलाय तो प्रणय याला कमबॅक करावं लागेल. जरा आपल्या संघाला विजय संपादन करायचं असेल तर हे षटक खूप महत्वाचं असेल. प्रणय टू लवेश, पहिला चेंडू टॉस होता, तिथे पाहूया काय घडलंय. निर्धाव चेंडूची सांगता येते पाहायला मिळाली. पूर्णपणे मित्रमान्यांना लवेशाला समजलेला नाही, चेंडू सरळ विसावला गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. सुरुवात चांगली झाली तिसऱ्या षटकाचा. पहिला बॉल हा निर्धाव आलाय. पुन्हा एकदा इथे पाहावं लागेल. यस, धक्का बसतोय, लवेशाची केली संपुष्टात येते. चर्चा झाली होती कमबॅक करावा लागेल आणि तो कमबॅक आता मात्र मित्रमंडळींना प्रणय गोलंदाज करून देतोय. जर रनअपचा विचार केला तर अगदी स्लो धावत येतोय, परंतु गतीने चेंडू हाताळतोय आणि तेच लवेशाला काहीच समजलेलं नाही. धक्का बसतोय पहिला कांबे संघाला. धावफलकाचा विचार केला तर 37 रन्स 37 या अंकावरती धावफलक स्थिरावलेला आहे. 56 धावांचा पाठलाग करत असताना आपण कांबे संघ पाहतोय. आतापर्यंत गोलंदाजाचा विचार केला तर प्रणय आलाय तिसरं षटक हाताळण्याकरता रानल संघाकडून. पहिला चेंडू वरती निर्धाव बॉल आला आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती प्रणय याला विकेट मिळाले. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय येतोय. जय याला आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर चांगली कामगिरी नक्कीच इथून करावी लागेल. जयकडे देखील ती क्षमता आहे. कांबे संघाचा विचार केला एकंदरीत चांगली बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे देखील आहे. पुन्हा एकदा मोठा फटका केलायचा होता इकडनं देखील. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, डॉट बॉल. काय गोलंदाजी हाताळतोय. ज्या पद्धतीने प्रणयला देखील माहिती आहे 2 षटके खूप महागडी ठरले तर कमबॅक करून द्यावा लागेल आणि तोच कमबॅक आता मात्र रानलचा पलटवार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टॉस बॉल होता, परंतु स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय, परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकला नाहीये. एका धावेने धावफलक 38 या अंकावरती. आता मात्र स्ट्राईकला असेल गणेश, ज्याच्या बॅटमधून आपण षटकारांची पहिली हॅट्रिक या स्पर्धेची पाहिली. तोच गणेश आता स्ट्राईकला असेल आणि त्याला सामोरं जाईल गोलंदाज प्रणय. पुन्हा एकदा मोठा फटका नक्कीच केल्याचा होता, परंतु मिस्टेक स्ट्रोक पाहायला मिळाला आणि एक चोरटी धाव मित्रमान्याने ते पूर्ण केली आहे. एका धावेने धावफलक 39 या अंकावरती. आणि आता मात्र समीकरणाचा विचार केला तर 7 चेंडू आणि 17 धावा म्हणजेच काय, हा चेंडू खूप महत्वाचा असेल दोन्ही संघाच्या बाजूने. एखादा निर्धाव चेंडू आला तर कांबे संघावरती दडपण वाढेल, एखादा मोठा फटका आला तर रानल संघ थोडासा अडचणी देताना पाहायला मिळेल. सर्व काही या चेंडूवरती डिपेंड असेल. पाहूया. मोठा फटका नक्कीच केलायचा होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. काय गोलंदाजी हाताळले प्रणय याने. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि एक फलंदाज बाद करण्यामध्ये प्रणय याला यश मिळालं आहे. कमबॅक करून देतो मित्रमंडळींनो. जो पलटवार कांबे संघाचा पाहायला मिळाला होता त्याला आता मात्र रानलकरांचा पलटवार पाहायला मिळतोय. समीकरणाचा विचार केला तर
6 चेंडू आणि 17 धावांची गरज. कोणत्या संघाला इथून खतरा होतोय. बघा आता येथून जर सामना जिंकवला दोघांनी तरी अनिकेत पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे इथेच काय कांबे संघाला सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे. मनोज भोईर यांच्याकडनं देखील संधी आले. 3 षटकारांना 1000 रुपये, 2000 रुपये म्हणजे अर्थात काय लवकर मॅच संपवायच्या दिशेने आहेत मनोज भोईर. चला, रोहन हे जाऊया. देखील विसरून जाणार नाही की अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गणेश पाहायला मिळतो, ज्याच्या बॅटमधनं या षटकामधली नक्कीच मी म्हणेन हॅट्रिक पाहायला मिळालेली आहे. तो गणेश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहणार तोपर्यंत धोक्याची घंटा नक्कीच वाजणार. नक्कीच पिक्चर कोणताही क्लिअर नाहीये. गोलंदाज भूपेश आलाय. पहिला चेंडू स्क्वेअर मारा, अवांतर धाव फलकावरती जोडली जाईल. अवांतर धावने समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना पाहायला मिळेल. आता मात्र 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. गोलंदाजावरती दबाव आहे थोडासा, कारण त्याला माहिती आहे समोर गणेश आहे आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करणं जणू काही हृदयावरती दगड ठेवण्यासारखं आहे. नक्कीच मोठा फटका आणि आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा हा मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय क्लासिकल षटकार. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता. दूरवरचा चेंडू त्याच्यावरती अगदी ताकद झुंकून दिली होती आणि या क्षणी बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन झालं. गणेश प्रकारचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये पाहिला, त्याचा क्लास झलकला गेला आणि आपण पाहतोय षटकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच उल्लेख केला होता समालोचन कक्षामधून का जोपर्यंत गणेश आहे ना तोपर्यंत रानाल संघाला धोक्याची घंटाही वाजली जाणार आहे. आणि आता मात्र पहिल्या चेंडूवरती गणेशाच्या बॅटमधून षटकार आलाय. आता मात्र समीकरणाचा विचार केला ना योगदादा तर 5 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज असेल. म्हणजे पिक्चर अजूनही क्लिअर होताना दिसत नाहीये. अगदी बरोबर. गणेश देखील सांगून देतोय की मी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत सामना हा संपलेला नाही, मै झुकेगा नाही साला, हे सांगून देताना बॅटर गणेश फकाटला आपण पाहतोय. आता मात्र इथून पाहावं लागेल कशा प्रकारे भूपेश गोलंदाजी करतोय. 5 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा हाताने चेंडू पॉइंट रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु पाहूया तिथे काय करतोय. एकच धाव असेल का पंच? यस, पंचांचा निर्णय अंतिम राहील बघा. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपर. आता मात्र स्ट्राईकला असेल तो जयचा विचार केला तर आतापर्यंत खातं उघड देखील करता आलेला नाही आहे जय याला. समीकरणाचा विचार केला तर 4 चेंडू आणि 9 धावा. नाही देते पाहावं लागेल. एंड विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय, चुकी पाहायला मिळाली. यष्टी रक्षक बीड झाला, त्यानंतर क्षेत्ररक्षक बीड झाला आणि त्याचाच फायदा मित्रमंडळींना नशिबाचा चौकार आलाय कांबे संघाच्या बाजूने. चौकाराने धावफलक 51 या अंकावरती. म्हणजे समीकरणाचा विचार केला तर आता उर्वरित 3 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. नशिबाचा चौकार मित्रमंडळींना कांबे संघाच्या बाजूने आलाय. चांगला बॉल हाताळला होता परंतु पूर्णपणे यष्टीरक्षक चकित झाला, त्यानंतर क्षेत्ररक्षक झाला आणि त्याचाच फायदा आता मात्र कांबे संघाला होताना पाहायला मिळतोय. 3 बॉल 5. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका केलायचा होता. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय, तो आतमध्ये ढकलून देण्याचं काम केलंय आणि तोपर्यंत मात्र 1 धाव. चांगली क्षेत्ररक्षण देते पाहायला मिळाला. अगदी दूरवरून चेंडूवरती तो क्षेत्ररक्षक विसावला गेला. चेंडू आत ढकलण्याचं काम त्याने केलं आणि संघासाठी 3 धावा नक्कीच वाचवल्या गेल्या. पुन्हा मात्र आता 2 चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरी चेसिंग, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल याची नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू 4 धावा होतील का हे पाहणं देखील खूप महत्वाचं आहे.
डेड बॉल. दडपण पूर्णपणे मित्रमने आता पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा होता. चेंडू ट्रॅव्हल होतो स्क्वेअर लेगला. एक धाव वेगाने पूर्ण केले. थोडासा फ्लमिंग पाहायला मिळाला आणि 2 धावा तिथे सहजरित्या पूर्ण झाल्या. आणि आता मात्र पहा काय मॅच. आजच्या दिवसातील दुसरा सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळतोय. एक चेंडू आणि 2 धावांची गरज. 2 धावा बनवाव्याच लागतील जर कांबे संघाला विजय संपादन करायचा असेल तर. आणि एखादा इथून आता मित्र म्हणेन सामना ना भूपेशच्या विरोधात गणेश असा झालाय, कांबेच्या विरोधात राणाला असा आलाय. पाहूया कोणता संघ वरचढ ठरतोय. खेळ तर दोन्ही संघांचा चांगला पाहायला मिळाला, परंतु शेवटचा हा महत्वाचा चेंडू हाताळण्याकरता भूपेश पुन्हा एकदा तयार. स्ट्राईकला असेल गणेश, ज्याच्या बॅटमधनं षटकार पाहायला मिळालेत. येथे दबाव दबाव मित्र म्हणेन पूर्णपणे पाहायला मिळतोय. त्याच कारण स्ट्राईकला गणेश आहे. महत्वाचा चेंडू हाताळण्याकरता आता मात्र मित्र म्हणेन भूपेश. आणि मोठा फटका. चेंडू सरळ निघून चाललाय. पाहूया तिथे चेंडू निघून गेलाय सीमा पार. येतो हा विजयी षटकार. कॉंग्रॅच्युलेशन कांबे संघ, हार्ड लक राणाल संघ, वेल प्लेड गणेश फकाट. चला तब्बल 11 चेंडू मध्ये 38 धावांची खेळी गणेश याने केली आणि नो डाऊट गणेश ठरतोय या सामन्याचा सामनावीर. चला गणेश लगेचच यायचंय आपण. राणाल संघाचा कर्णधार आणि कांबे संघाचा कर्णधार आपण आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. राणाल संघ आणि कांबे संघ. गोल्डन 6 पाहायला मिळाला नक्कीच. चला गणेश आपण लगेचच या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मॅन ऑफ द मॅच 11 चेंडू मध्ये 38 धावांची खेळी ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. अक्षरशः षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला आणि पूर्णपणे राणाल संघ पराभूत झालेला आहे या ठिकाणी. चला गणेश लगेचच आपण मॅन ऑफ द मॅच करता यायचंय. आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी जे अनिकेत पाटील यांच्याकडून 800 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे ते सुद्धा घेण्यासाठी आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचंय. चला यानंतर लगेचच आपण आजच्या दिवसातील तिसरा सामना पाहणार आहोत. गावदेवी काटेच्या विरोधात दिव्य स्पोर्ट दिव्य संघ. तिसरा सामना जेव्हा सुरुवात होईल तेव्हा अजून एक आजच्या दिवसातील आमचे साथी कॉमेंटेटर राकीब अन्सारी यांना ऐकूया. मी विनंती करतो आमचे मान्यवर अल्पेश भोईर यांना विनंती करतो आपण गणेशाला सन्मानित करायचं आहे. काय खेळी गणेशाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तसेच अनिकेत पाटील यांच्याकडनं जो पारितोषिक लाभला होता 3 षटकारांच्या हॅट्रिक करता 800 रुपयाचं आणि आजच्या दिवसातील स्पर्धेची पहिली हॅट्रिक पाहायला मिळाली गणेशाच्या बॅटमधून.